अंतिम दिवस आपल्या भेटीला आलाय. एक महत्वाची लढत आहे मैदानाच्या आतमध्ये. उत्तरार्धाला सुरुवात. पंचांचा इशारा लेट्स प्ले. मॅच इज ऑन. गेम इज बिगिनिंग. 3-1 यस इट इज. पहिला बॉल गोलंदाज तयार होत असताना पाहायला मिळतील. तणवीर गोलंदाजीला आलेत. बॅटिंगसाठी उमेर आणि अझरची जोडी पाहायला मिळाली आहे. डावाला सुरुवात. पहिलाच बॉल. स्विच हिट. वॉड स्ट्रोक. बॉल टप्पा घेत आमचा मान्यवरांना सलामी देणारा हा पहिला उमेरच्या बॅटमधनं चौकार. मला वाटते सलीम भाईला ती मानवंदना दिली वाटते. डायरेक्ट त्यांच्याच समोर आला बोलतो. रोहा एज्युकेशन रोहाचे उपाध्यक्ष म्हणून आहेत आमचे सलीम भाई आणि क्रिकेटचे शौकीन आहेत आणि त्यांचा पण आम्ही सत्कार करतोय आणि वेलकम करतोय. यावेळेस बॉल कट केला. गलीमधला बॉल डीप पॉइंट मध्ये प्रस्थान. याही बॉलवरती धावा लिहिल्या गेल्या 4. येतोय उमेरच्या बॅटमधनं हा दुसरा क्लासिकल चौकार. बॅक टू बॅकचा दुसरा चौकार मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळाला. तन्वीरच्या विरोधामध्ये हल्ले चढवले जातात. पहिल्या 2 बॉल मध्ये उमेर पहिला बॉल स्विच हिट आता कट केलं. पॉइंट्स मधनं निसटला बॉल. डीप पॉइंट मध्ये 4 धावा जमा केल्या गेल्या. 2 बॉल मध्ये 8 जमा केल्यात आतापर्यंत. पुढे सरकले. बॅटची कडा घेतली आहे. फ्लॅश स्लिपला फिल्डर तैनात. शॉर्ट थर्ड मॅन तैनात आहे. धावा वाचवल्या गेल्या. एक सिंगल त्याही वेळेला वेगाने कंप्लीट केली जाते. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकल्या गेल्या. धावफलकावरती धावा 9 या अंकावरती पाहायला मिळतात. 9 धावा धावफलकावरती आहे. 3 बॉलचा खेळ झालाय. धावांचा पटला करायचा मैदानाच्या आतमध्ये टीम रायझिंग स्टार या संघाला. इम्तियाबजी नाडकर साहेब यांच्या माध्यमातून अझरच्या प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा कॅश प्राइज झाला. यस त्याच वेळेला ठोकला त्याने समोर. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरकला गेला.
थँक्यू डीजे. येस, मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. आमचा डीजे मास्टर देखील कादिरभाई यांचा सॉन्ग ऐकवत असताना पाहायला मिळाला. 22चा इशारा पंचांच्या माध्यमातून 22च्या मदतीनं धावफलक पुढे सरकलं गेलं. धावफलकावरती धावा आतापर्यंत 26 या अंकावरती पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2 मार्ग असतात रिहान गोलंदाजी मार्कवरती आहे. 26 आहे धावा. सत्तावीस धावा धावफलकावरती आहेत. ओके, 27 बनवल्या गेल्या धावांचा पाठलाग करायचा आहे रायझिंग स्टार या संघाला. अझर सध्या ऑन स्ट्राईकला. यावेळेचा बॉल कट केला पॉइंट मध्ये. फिल्डर तैनात आले गली रिजन मध्ये. बॉलला अडवलं, थांबवलं. षटक क्रमांक 2 संपल्याचा इशारा निलेश मस्कर सरांनी दिला. शेवटच्या बॉलवरती सिंगल. 12 बॉलचा खेळ संपेल. 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 28 अंकावरती पाहायला मिळाल्या. पहिल्या पूर्वार्धामध्ये अरबाज 11 बॅटिंग केली होती. टार्गेट सेट केलं होतं तब्बल 58चं टार्गेट सेट केलंय. पहिल्या 12 बॉल मध्ये धावा येत असताना पाहायला मिळाल्या. तिथे उमेर आणि अझरच्या जोडीने धावा बनवल्या. आतापर्यंत 28 14.00च्या मदतीनं धावफलक राखलं गेलंय. एकोणसाठ 58 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा. पहिल्या 12 बॉल मध्ये 28 आल्यात. मिनिट मध्ये आतापर्यंत बॅटिंग केली जाते रायझिंग स्टार या संघाच्या माध्यमातून. बॅटिंग लाईनअप अगदी डीप मध्ये टीम रायझिंग स्टार संघाची साईड डांगे अजून बॅटिंगसाठी येणं बाकी आहे. अजून देखील अरबाज अर्धशतकाचा राजा बॅटिंगसाठी येणं बाकी आहे. धावांचा पाठलाग केला जाऊ शकतोय. पहिल्या मॅच मध्ये विशाल महाका 81 धावांचं लक्ष ठेवलं. अरबाज 11. तदनंतर थोडंसं कोयना संघ बॅकफुट वरती पाहायला मिळाला. सलमान अँड कंपनी सोबत खेळत असताना, दोस्ती फलटणच्या विरोधामध्ये खेळत असताना पराभवाचा सामना करावा लागला. या मॅच मध्ये ही महत्वाची मॅच आहे. जिंकणं तितकंच गरजेचं आहे. आणि अशा वेळेला आता गोलंदाजांना काहीतरी कारनामा मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे. यावेळेस बॉल टप्पा पडला, वेगाने निघाला, दिशा चुकली आहे. व्हाईट बॉल येत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. अवांतरी धाव येते. अवांतरी धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा 29 वरती आहेत. साहिल गोलंदाजी मार्कवरती आलात. वेगवान गोलंदाज टप्पा आता मात्र शोधावा लागणार आहे. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली तर धावा देखील कमी स्वरूपाच्या मैदानाच्या आतमध्ये खर्च केल्या जातील. परंतु अझर आणि उमेर थांबायला तयार नाही आहेत. या जोडीनं चांगली बॅटिंग केली आहे. यस, अझरच्या बॅटमधनं मोठा फटका आला, परंतु फिल्डर बॉलच्या खाली आहेत. झेल टिपलाय. संपला बॅटरचा खेळ. बॅटर अझर मैदानाच्या बाहेर.
बॅटर उमेर बाद झालेत. नवीन बॅटर शाहिद डांगे दाखल झालेले पाहायला मिळाले. महत्वाचे खेळाडू शाहिद आलेत मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉलचा खेळ या षटकामध्ये पाहायला मिळाला. तन्वीरनं गोलंदाजी करत असताना थांबवलं आतापर्यंत बॅटिंग करणाऱ्या रायझिंग स्टार या संघाला. पुढातला बॉल समोर खेळायचं होतं. बॅटची बाहेरची कडा लागली, आतली कडा लागली आहे. बॉल डीप स्क्वेअर लेग पर्यंतचा प्रवास बॉलला केला. एक सिंगल येते या वेळेला. सिंगल वरती समाधान मानावं लागणार अरबाजला. सिंगलच्या मदतीनं 40 धावा फलकावरती 18ची आवश्यकता. 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 7 बॉल 18 धावा. मॅच मैदानाच्या आतमध्ये बनती आहे. अरबाज 11 या संघाच्या बाजूनं. 7 मध्ये 18 बनवायच्या. शाहिद आलेत मैदानाच्या आतमध्ये. शाहिदला कारनामा करावा लागेल. एक महत्वाचे खेळाडू म्हणून या संघाकडे शाहिद यांच्याकडे पाहिलं गेलंय. 7 मध्ये 18ची आवश्यकता आहे. या शाहिदनं समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय. फटका या वेळेला मिस टाइम होता. गोलंदाज पोहोचू शकले नाहीयेत. मिडॉनचे फिल्डर देखील पोहोचू शकले नाहीयेत. कॉलिंग खराब राहिलं. सिंगल आली या बॉलवरती. एका सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावा. 41 अंकावरती शेवटचे 6 बॉल जिंकण्यासाठी 17ची आवश्यकता. मॅच होती कुठे, येऊन ठेपले कुठे. याआधी साहिल नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मागवरती आलं. त्यानं तोफा टाकल्या मैदानाच्या आतमध्ये. गोळे त्याच्या गोलंदाजी मागवरनं पाहायला मिळाले आणि त्या तन्वीरनं देखील काय गोलंदाजी केली आहे. 12 बॉलमध्ये 13 धावा खर्च करत 2 विकेट मैदानामध्ये प्राप्त केल्या गेल्यात. आता जबाबदारी आहे शाहिद डांगेवरती. आता जबाबदारी आहे नगरसेवक अरबाजवरती. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये, कोण मारेल बाजी, कोण खेळेल सेमीफायनल, कोणाचा प्रवास थांबेल पाहणं महत्वाचं आहे. 2 मातबर संघ एकमेकाच्या विरोधामध्ये लढत असताना पाहायला मिळालंय. जबाबदारी घेतली स्वतः आकिबनं. अरबाज 11 संघाचे महत्वाचे खेळाडू आकिबनं जबाबदारी घेतली 6 मध्ये 17 धावा थांबवण्याची. शाहिद डांगे जोवर मैदानाच्या आतमध्ये आहे तोवर तो मैदानाच्या आतमध्ये काही करू शकतोय. त्याच्याकडे ती चमक आहे, त्याच्याकडे ती धमक आहे. तो मॅच इथून देखील संपू शकतोय. आकिबच्या विरोधामध्ये शाहिद. पहिलाच बॉल हॉप ट्रॅकर. बॉल हवेमध्ये, फिल्डर आहेत बॉलच्या खाली. महत्वाचा खेळाडू शाहिद डांगे. बा एक शाहिद बाद झाले, दुसरे शाहिद मैदानाच्या आतमध्ये. सध्याच्या घडीला शाहिद सिद्दीकी मैदानाच्या आत बॅटिंगसाठी सज्ज झालेले पाहायला मिळाले. 5 बॉल 17ची आवश्यकता असताना शाहिद डांगे सारखा एक महत्वाचा बॅटर मैदानाच्या बाहेर गेलाय. अकीबनं कारनामा केला. अकीबनं जबाबदारी घेतली आहे. तन्वीरनं अगदी संघाला मॅच मध्ये आणलं, साहिलनं मॅच मध्ये आणलं. आता आकिबला इथून मॅच थांबवायची आहे. 5 बॉल 17ची आवश्यकता. शाहिद सिद्दीकी च्या विरोधामध्ये आकिब हे बाटल मैदानाच्या आतमध्ये रंगतंय. 2 महत्वाचे 2 मातबर संघ एकमेकाच्या विरोधामध्ये आहेत. कट केला. क्षेत्ररक्षक आहेत कव्हर मध्ये. बॉल वरती आले. चांगली फेकी पाहायला मिळतीये. विकेट किपरचं देखील कौतुक करावं लागेल, त्यानं बॉलला थांबवलं. या बॉलवरती सिंगलच्या मदतीनं 42 आल्यात. 4 बॉल आणि 16. 4 मध्ये 16 बनवायच्या तर बॅटर अरबाजला कारनामा करावा लागणार आहे. षटकार मैदानाच्या आतमध्ये खेचावे लागतील. अर्धशतकांचा राजा मैदानाच्या आतमध्ये अरबाज. यावेळी बॉल अप ट्रॅकर त्यावरती आला. एलिव्हेशन मिळालं नाहीये. बॉल हवेमध्ये, फिल्डर बॉलच्या खाली. आणखीन एका विकेटचं पतंग. अरबाज बाद.
शेवटच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली, 2 विकेट मिळवल्या. तो टीम अरबाज 11चा अकीब ठरला या मॅचचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. चला अकीब या पण लगेचच. अरबाज 11च्या विरोधामध्ये खेळत असताना दोस्ती ग्रुप या 2 संघादरम्यानची दुसरी सेमीफायनल आपल्या भेटीला येईल. तत्पूर्वी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकूयात नरेशजी शीत सरांचा. हॅलो चेक. सलीमजी चौगले सरांना विनंती करतोय की या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी उपस्थित राहायचा आहे. या सर तुमच्या शुभ हाताने आपण हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय आणि अकीब ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार. अकीब फास्ट, थोडं स्पीडअप घ्या. मान्यवरांच्या शुभ हाताने आपण हा पुरस्कार देतोय. त्यानंतर